हॅलो फ्रेंड्स, स्वागत आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत बॅक्टेरियाच्या सरफेसवर प्रोड्यूस्ड होणाऱ्या काही स्ट्रक्चरच्या संदर्भातली माहिती. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट द स्ट्रक्चर्स विच इज प्रोड्यूस्ड ऑन द सेल वॉल और द सरफेस ऑफ दॅट बॅक्टेरिया, आणि त्या बॅक्टेरियाच्या सरफेसवर तयार होणाऱ्या काही रचनांच्या संदर्भातली माहिती. ठीक आहे बाळांनो, तर मग वळू पुढे आपण आपल्या मुद्द्याकडे. तर आपल्याला बघायचंय आज पहिल्यांदा फ्लॅजेला आणि त्याच्यानंतर बाकीच्या इतर स्ट्रक्चर बद्दल चर्चा करू. फ्लॅजेला काय आहे, त्याची रचना कशी आहे, कशापासून बनला, तो फंक्शन काय करतो, तर व्हेरियस टाइप ऑफ सच ॲस्पेक्ट शुड बी स्टडी टुडे. तर आपण बघू मग त्याबद्दल काय आहे ते. बॅक्टेरियल सेल मे बी मोटाईल और नॉन मोटाईल. या जे बॅक्टेरियल सेल असतात ना, त्या मोटाईल पण असतात आणि नॉन मोटाईल पण असतात. मोटाईल मीन्स कसे, हालचाल करू शकणारे, आणि नॉन मोटाईल मीन्स कोण, हालचाल न करू शकणारे. बोथ टाइप ऑफ द बॅक्टेरियाज आर ऑकर. मग बघू आता, मोटाईल आहेत ते हालचाल करतील, नॉन मोटाईल आहेत ते नाही करणार. का नाही करणार? कारण त्यांच्याकडे तो लोकोमोटरी ऑर्गन नाही आहे. ओके बेटा, बघू मग जे काही मोटाईल असतील त्याबद्दलची चर्चा. इफ मोटाईल दे हॅव अ थिन फायब्रस एक्सटेन्शन. मग त्यांच्याकडे थिन असणार, फायब्रस असणार एक एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शन म्हणजे बाहेरच्या दिशेनं झालेली वाढ आहे. बाहेरच्या दिशेनं झालेली वाढ, सेलवॉल पासून बाहेरच्या दिशेनं झालेली वाढ, त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणणार आहेत बेटा फ्लॅजेला. मग आता काय कळलं आपल्या सर्वांना फ्लॅजेला बद्दल? फ्लॅजेला हा बॅक्टेरियाच्या सेल वॉल पासून बाहेरच्या दिशेनं झालेली वाढ, तर वी कॉल देम फ्लॅजेला. ओके बेटा, पुढे जाऊ. फ्लॅजेला कंपोज्ड ऑफ द ग्लोब्युलर प्रोटीन. आता दुसरा प्रश्न आहे, फ्लॅजेला कशापासून बनतो? तर फ्लॅजेला कंपोज्ड ऑफ द ग्लोब्युलर टाइप ऑफ द प्रोटीन. म्हणजे ग्लोब्युल्स म्हणजे मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर्सचा आहे, आकाराच्या रेणूंचा आहे तो प्रोटीन, आणि दॅट प्रोटीन इज कन्सिडर्ड ॲज अ फ्लॅजिलिन. नीट साठी हे गरजेचं आहे बेटा, नीट साठी गरजेचं, याच्याकडे लक्ष देणं आहे. तर तो फ्लॅजिलिन टाइप ऑफ द प्रोटीन इज मेनली रिस्पॉन्सिबल और मेनली प्रेझेंट इन द फॉर्मेशन ऑफ दॅट फ्लॅजेला. मग आता बॅक्टेरियामध्ये जाऊ. वी जस्ट नीड टू टॉक अबाउट देअर नंबर्स अँड देअर अरेंजमेंट. तर बॅक्टेरिया शो रेंज इन द नंबर अँड अरेंजमेंट. त्यावरूनच त्याचे काही प्रकार पडत असतात. बॅक्टेरियामध्ये निश्चित संख्येमध्ये असे फ्लॅजेला अवेलेबल नाहीत, निश्चित एका फिक्स्ड अमाऊंट मध्ये नाहीत. अरेंजमेंट विल ऑल्सो नॉट फिक्स्ड. त्यांची अरेंजमेंट सुद्धा फिक्स नाही. आपण थोडस पुढे गेल्यावर चर्चा करणार आहोत. म्हणून नंबर अँड अरेंजमेंट आर, रेंज दिसते आपल्याला त्यामध्ये वेगवेगळी. द फ्लॅजेलम हॅज अ 3 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द पार्ट. हा जो फ्लॅजेला आहे तो फ्लॅजेला 3 घटकापासून बनलेला आहे. एक बघा, हा सगळ्यात इथे दिसतोय हा बेसल बॉडी म्हणून, विच इज व्हेरी क्लोज ऑर नियर टू दी सेल वॉल. नंबर 2 आहे हुक. हुक इज द सेकंड पार्ट विच इज अराइज्ड फ्रॉम द बेसल बॉडी. त्या बेसल बॉडी पासून अराइज झालेला तो हुक सारखा आहे. आणि थर्ड वन इज द लॉंगेस्ट फिलामेंट और शाफ्ट, असं आपण त्याला म्हणू, शाफ्ट सुद्धा म्हणू शकतो. दिस इज द लॉंगेस्ट पोर्शन ऑफ द फ्लॅजेला. फ्लॅजेलाचा लॉंगेस्ट पोर्शन जो असणार आहे तो पोर्शन म्हणजे कोण, तर तो आहे फिलामेंट और ऑल्सो नोन ॲज अ शाफ्ट. आता जो फिलामेंट इज दी लॉंगेस्ट पोर्शन दिसतो पण इथे आकृतीवर की तो लॉंग आहे, म्हणून तो त्या फ्लॅजेलाचा लॉंगेस्ट पोर्शन कन्सिडर केला जातो. त्यानंतर बेटा, इट एक्सटेंड फ्रॉम द सेल सरफेस टू दी आउटसाइड. एक्सटेंड म्हणजे इथून सुरुवात होतो सेलच्या सरफेस पासून आणि आउटसाइडला तो वाढतो, म्हणजे बाहेरच्या दिशेने तो जातो.
तर अशा पद्धतीनं हा आपल्याला फ्लॅजेला सेलच्या सरफेसवर म्हणजे बॅक्टेरियल सेलच्या सरफेसवर सेल वॉलपासून अराइज झालेलं स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्यानंतर जायचं आहे आपल्याला टाइप्स ऑफ दी फ्लॅजेला कसे असणार आहेत आणि कोणते असणार आहेत. आता फ्लॅजेलाचे टाइप ऍक्च्युली असे असतील कसे की अकॉर्डिंग टू दी नंबर अँड अरेंजमेंट, अकॉर्डिंग टू दी नंबर अँड अरेंजमेंट. मग बॅक्टेरिया आर ऑफ फॉलोइंग टाइप. मग आता तिथे बघू आपण काय अकॉर्डिंग टू दी नंबर अँड arrangement of flagella, bacteria are of different type. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ बेटा, ते डिफरंट टाइप कोणकोणते आहेत बॅक्टेरियाचे. ते बॅक्टेरियाचे कोणकोणते टाइप आहेत जे अरेंजमेंट आणि दुसरी गोष्ट त्याचे नंबर त्यावरून हे ठरत असतं. पहिला आहे अट्रायकस. अट्रायकस बॅक्टेरिया आहे. अट्रायकस बॅक्टेरियामध्ये देर इज अ नो फ्लॅजेला वेअर प्रेझेंट. फ्लॅजेला त्या ठिकाणी प्रेझेंट नसणार आहेत. दुसरा असणार आहे मुलांना बेटा नंबर 2 मोनोट्रायकस. आता या मोनोट्रायकस मध्ये काय होणार की देयर इज अ सिंगल फ्लॅजेलम इज प्रेझेंट. एकच फ्लॅजेलम असेल तर वी कॉल देम मोनोट्रायकस टाइप ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे. त्यानंतर बेटा तिसरा असणार आहे एम्फिट्रायकस. आणि या एम्फिट्रायकस मध्ये काय असणार आहे, एम्फीचा अर्थ काय होतो बेटा बोथ याने दोन्हीही. काय दोन्हीही, तर बघू हा एक बॅक्टेरिया आहे बाळांनो आणि ह्या बॅक्टेरियाच्या दोन्ही पण साइडने तुम्हाला काय असेल दिसेल तर हे फ्लॅजेला अराइज झालेले दिसतील सेल वॉल पासून. दॅट्स वाय वी आर युजिंग द वर्ड एम्फी. म्हणूनच त्या कारणामुळे आपण एम्फी या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. त्यानंतर बेटा लोफोट्रायकस. चौथा असणार आहे लोफोट्रायकस. ह्या लोफोट्रायकस मध्ये काय असणार आहेत तर हे जे बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाच्या एका विशिष्ट ठिकाणावरूनच लार्ज नंबर ऑफ असे कोण निघालेले असतील बेटा तर हे अराइज झालेले असतील फ्लॅजेलम. दॅट्स वाय वी कॉल देम लोफोट्रायकस. याला लोफोट्रायकस असे म्हणतो. पाचवा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो तो पेरिट्रायकस. हा पाचवा प्रकार आहे पेरिट्रायकस. आणि या पेरिट्रायकस मध्ये काय गंमत असणार आहे बघा, तर पेरिट्रायकस मध्ये हा बॅक्टेरिया आहे आणि ह्या बॅक्टेरियाच्या बेटा प्रत्येक पेरिट्रायकस, पेरी आणि अवतीभोवती, तर त्याच्या प्रत्येक अवतीभोवती तुम्हाला असे काय दिसून येतील तर हे फ्लॅजेलम दिसून येतील. That's why such type of the structure of the bacteria is considered as a peritrichous type of bacteria. असे बरेचसे विद्यार्थ्यांना बॅक्टेरिया असणार आहेत. तर आता आपण इथं बघितलेलं आहे की फ्लॅजेला काय आहे. हा फ्लॅजेला कुठून उगम पावतो, हाऊ इट इज फॉर्मड, फ्रॉम वेअर इट अराइज, व्हॉट काइंड ऑफ द फंक्शन इट परफॉर्म, which kind of protein found in it, what are the different type of the flagella are there. सो अशा अनेक गोष्टींची चर्चा झालेली आहे. तर आता आपल्याला पुढच्या एका घटकाकडे जायचं आहे. पुढचा घटक म्हणजे तोच आहे ज्याला आपण पिलाय असे म्हणतो. जो पिलाय एक प्रकारचा काय घटक म्हणू तर तो सुद्धा सेलच्या स्ट्रक्चर म्हणजे सरफेसवर अराइज होणार किंवा असणार सरफेस आहे म्हणजे स्ट्रक्चर आहे. इथं आहे त्याची आकृती. त्या पिलायच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आपण आता चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग चर्चा करणार आहोत बेटा आपण पिलायच्या संदर्भामध्ये. हे
पिलाय काय आहे त्याबद्दलची चर्चा करणार आहोत. आकृतीवर फर्स्ट ऑफ ऑल बघू आपण ते कुठे आहेत. हे घ्या बेटा, हे पिलाय आहे, इथे एक पिलाय आहे, इथे एक पिलाय आहे, असे बरेचसे पिलाय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दिसत आहेत. तर मग या पिलायच्या संदर्भातली आपण चर्चा करू. काय आहे पहिल्यांदा हे दिसतात कुठे, लोकेशन वरून पहिला मुद्दा लिहा. कुठे दिसतात? सेलच्या सरफेसवर. म्हणून इथे लिहा इट इज सरफेस स्ट्रक्चर. हे काय आहेत रे? सरफेस स्ट्रक्चर म्हणजे पृष्ठभागावर निर्माण झालेले किंवा प्रेझेंट असलेले सरफेस स्ट्रक्चर आहेत, रचना आहेत, त्या दिसतात बऱ्याच आहेत संख्येने, त्या सरफेस स्ट्रक्चर आहे. इट डू नॉट प्ले एनी काइंड ऑफ इम्पॉर्टन्स इन लोकोमोशन ॲज वेल एज अ मोटिलिटी. म्हणजे असा नाही विचार करायचा की कदाचित हे मुवमेंटसाठी आणि लोकोमोशनसाठी काही मदत करतात का. नो, इट डू नॉट प्ले, इट डू नॉट प्ले importance in motility or locomotion. म्हणजे लोकोमोशन मध्ये आणि मोटिलिटी म्हणजे सपोज दॅट की बॅक्टेरियाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. Suppose that the bacteria want to displace itself from one place to another place. At that instant, these pili could not help them to displace. म्हणजे त्यांना कोण हे मदत करणार नाही, हे मदत करणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचा रोल त्यामध्ये अजिबात नाही. It is elongated broader tubular structure. हे आता कसं दिसतं? It is elongated आहे. यस बेटा, ते ब्रॉडर सुद्धा आहे आणि तसेच ट्यूबुलर सुद्धा स्ट्रक्चर आहे. इलॉंगेटेड, ठीक आहे, ब्रॉडर आणि ट्यूबुलर टाइप ऑफ द स्ट्रक्चर आहे. कोण? तर हे आपला जो आहे तो पिलाय. आता बघू बेटा, हे सुद्धा एका स्पेशल प्रकारच्या प्रोटीन बनलेलं आहे. प्रश्न आपल्याला पण पडलेला असेल की नॉर्मली हे पिलाय कशाचे असतात, कशापासून बनतात, कुठे आहेत ते माहिती आहे, सेलच्या सरफेसवर आहेत माहिती आहे. नंबर 2, वेअर इट इज प्रेझेंट ते पण माहिती आहे, बॅक्टेरियावर आहेत ते. नंबर नेक्स्ट बेटा, इट इज कंपोज्ड ऑफ स्पेशल प्रोटीन. एका स्पेशल प्रोटीनचे बनलेले आहेत ते, आणि त्या प्रोटीनला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणणार आहेत बेटा पिलीन. हे सुद्धा नीट साठी अत्यंत गरजेचं असणार आहे, नीट साठी गरजेचं असणार आहे. पिलीन प्रोटीन ह्याच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसून येतील. म्हणजे पिलीन प्रोटीन पासूनच हा आमचा जो पिलाय नावाचा स्ट्रक्चर्स आहे विच इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द सेल इज ऑफ कंपोज्ड, तो तसं कंपोज झालेला आहे. आता बेटा, हे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्येच मोस्टली आपल्याला दिसतो हा. म्हणजे इट इज फाउंड ओनली ऑन ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ग्रॅम निगेटिव्ह जे बॅक्टेरिया आहेत त्या ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्येच किंवा त्याच्यावर, त्याच्या स्ट्रक्चर वरच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिसून येईल बेटा, हे अशा पद्धतीचे पिलीन दिसून येतील. त्यानंतर पुढे जाऊ हे की इट इज ओनली फाउंड ऑन अ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता ह्याच्यामध्ये हे जो बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरियामध्ये देयर इज अ 2 टाइप ऑफ जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन इटसेल्फ. त्याच्यामध्ये 2 प्रकारचं जेनेटिक मटेरियल आहे. द फर्स्ट जेनेटिक मटेरियल इज इट्स जीनोम क्रोमोसोम आहे, द सेकंड वन इज अ प्लाझमिड आहे. बोथ दीज आर द जेनेटिक मटेरियल. मग एनी जेनेटिक मटेरियल, वन ऑफ देम
त्यांच्यापैकी एखादं जेनेटिक मटेरियल मदत करतं का? काय बोललोय मी? कॅन एनी जेनेटिक मटेरियल फ्रॉम दॅट बॅक्टेरिया कॅन हेल्प फॉर द फॉर्मेशन ऑफ द पिलाय? पिलायच्या फॉर्मेशन साठी कोणी मदत करतं का? तर करतं. प्लाझ्मिड मधले जे जीन्स आहेत, द जीन्स in the plasmid is responsible for the formation of pili. म्हणजे ह्या पिलायच्या निर्मितीमध्ये कोणत्या प्रकारच्या जेनेटिक मटेरियलचा हात असतो? तर प्लाझ्मिड इज द जेनेटिक मटेरियल. हा सुद्धा नीट साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांनो हा असणार आहे की कोणत्या प्रकारच्या जेनेटिक मटेरियल मुळे पिलाय फॉर्म होतात. तर प्लाझ्मिड इज द जेनेटिक मटेरियल और द जीन्स which can help them to produce or the formation of such type of the structure on the surface of the cell. हे तयार करत असतात. आता काय करतात? इट हेल्प. आता याचं फंक्शन बघू बेटा की नेमकं काय प्रकारचं फंक्शन करतात. तर these pili can pili helps in कॉन्जुगेशन. ठीक आहे. पिलाय कॉन्जुगेशन साठी मदत करत असतात. म्हणजे काय आहे? सपोज दॅट बेटा दिस इज द वन बॅक्टेरिया अँड दिस इज द अनदर बॅक्टेरिया. हे आपल्याला इथं दोन बॅक्टेरिया दिसत आहेत. ज्यावेळेस एक बॅक्टेरिया त्याचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये टाकायचे तर त्यावेळेस तो काय करत असतो? तर with the help of the pili it can transfer the genetic material from the one bacteria to another bacteria. नीट लक्षात घ्या. this is the A bacteria, this is the B bacteria and the genetic material present in the A bacteria can be transferred with the help of the pili into B bacteria. hence A bacteria ला जो डोनर आहे, डोनर याने देणारा, तर त्याला आपण फर्टिलिटी फॅक्टर असे सुद्धा विद्यार्थ्यांनो म्हणतो. काय म्हणतो त्याला? फर्टिलिटी फॅक्टर असे सुद्धा म्हणतो. म्हणून लक्षात घेणं आहे. तर व्हेन these two bacteria were combined together for the exchange of genetic material, at that instant we call them conjugation and the process of the conjugation takes place with the help of pili. म्हणजे पिलाय कॉन्जुगेशन घडवून देतात. कॉन्जुगेशन का घडावं ते आता आपण बघितलं की जेनेटिक मटेरियल ए मधून किंवा एका बॅक्टेरियातून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये टाकायचं होतं. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आपण त्यांना काय म्हणलेलं आहे? तर हे म्हणजे कॉन्जुगेशन टाइप म्हणलेलो आहोत. आता हे जे नंबर ऑफ पिलाय जे आहेत इथं चर्चा करू बेटा. दी नंबर्स ऑफ पिलाय, हे जे काही पिलायचे नंबर असतात, पिलायचे जे नंबर आहे इन ईच सेल, अबाउट इन ईच बॅक्टेरियल सेल, इन ईच बॅक्टेरियल सेल इज अबाउट 1 to 4, जवळपास 1 ते 4, कमीत कमी एखादा असावा आणि जास्तीत जास्त 4 असावे. तर अशा पद्धतीचे पिलाय किंवा एवढ्या संख्येनं पिलाय आपल्याला सेलवर डिपेंड असलेल्यावर किंवा सेलनुसार आपल्याला ते दिसून येतात. तर हे होतं बेटा पिलायच्या संदर्भामध्ये. दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट टाइप ऑफ द सरफेस स्ट्रक्चर. राइट नाउ वी डिस्कस्ड अबाउट इट. Now we will going to discuss about the third and important type of the structure which is also found on the cell surface, which we call them फिम्ब्री. याला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणणार आहोत फिम्ब्री. तर हे फिम्ब्रीचं स्ट्रक्चर काय आहे याबद्दल सुद्धा आपण आता चर्चा करणार आहोत.
तर तिसरं स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो फिम्ब्री. काय आहे बघूया, फिम्ब्री बद्दलची चर्चा करू. दिसते का आकृतीमध्ये? यस आहे. दीज आर दी स्मॉलर स्ट्रक्चर, ब्रिसल्स लाईक स्ट्रक्चर. म्हणजे थोडक्यात टूथब्रशवर जसे ब्रिसल्स असतात बेटा ब्रशवर, त्या पद्धतीच्या स्मॉल फाईन स्वरूपातल्या थ्रेड सारखी यांची रचना आहे. आणि ही रचना सुद्धा कुठे प्रेझेंट आहे? तर ती रचना प्रेझेंट आहे विद्यार्थी मित्रांनो सेलच्या सरफेसवर. म्हणजे इट इज अ ब्रिसल लाईक फायबर्स असं म्हणू आपण. इट इज bristles like fiber. bristles like fiber म्हणजे ब्रिसल म्हणजे काय? तर अगदी छोटे छोटे फाईन थ्रेड्स असतात, अगदी सूक्ष्म स्वरूपांच्या धाग्यांच्या रचनेसारखी रचना आहे ही. बघा बेटा, ही जे छोटे छोटे काढलेले आहेत, दीज आर दी फायब्री. हे फायब्री आहेत, सूक्ष्म आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ओके, हे कुठे आढळतात? इट इज फाउंड इन gram negative as well as a gram positive both type of the bacteria. Okay, it found founds on the both type of bacteria, both types of bacteria, both type of bacteria. आता बोथ टाइप कोणते आहेत बेटा? दॅट इज ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह. म्हणजे एकंदरीत दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियाच्या सरफेसवर तुम्हाला फिम्ब्री सापडतील, दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियावर. पण आता तिथं काय की जसं बघितलं होतं, पिलाय हे मात्र फक्त ग्रॅम निगेटिव्ह वर सापडतील, पिलाय, आणि ही इकडं नाही सापडणार. ओके बेटा, हे आहे फिम्ब्री. तर आता इट इज कंपोज्ड ऑफ किंवा इट इज मेड अप ऑफ एका स्पेशल प्रोटीन. हे सुद्धा एका स्पेशल प्रोटीन न बनलेले असतात, स्पेशल प्रोटीन. आणि त्या स्पेशल प्रोटीनला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणणार आहोत फायब्रिलिन किंवा फिब्रिलिन. Fibrillin is a type of the protein which is normally found in the formation of fimbri. फिम्ब्रीच्या फॉर्मेशन मध्ये तुम्हाला ते नॉर्मली दिसून येतील. आता राहिलं बेटा याच्या संख्येच्या स्वरूपामध्ये किंवा संख्येच्या बाबतीमध्ये चर्चा करू की हाऊ मेनी नंबर ऑफ सच फिम्ब्रीज आर नॉर्मली फाउंड ऑन द सरफेस ऑफ द सेल. एखाद्या बॅक्टेरियल सेलच्या सरफेसवर यांची संख्या किती असणार आहे? तर संख्या 300 ते 400 इतकी असू शकते बेटा. ओके, the numbers of fimbri on the surface is about 300 to 400. म्हणजे 300 ते 400 असे स्मॉल ब्रिसल्स लाईक स्ट्रक्चर्स वेअर फाउंड ऑन द सरफेस ऑफ द सेल. त्या सेलच्या सरफेसवर आपल्याला दिसून येतील. ते कसे दिसतात? इट इज अ शॉर्ट अँड नॅरो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ते इट इज अ शॉर्ट पण आहेत बघा ना, आणि ते नॅरो पण आहेत. शॉर्ट आहेत आणि नॅरो आहेत. नॅरोला म्हणू आपण मराठीमध्ये अरुंद स्वरूपाचे दिसतात. हे शॉर्ट पण आहेत, लेंथनं विचार केला तर अरुंद सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता जो बेटा याच्यामध्ये जो जीन्स आहे की याच्या फॉर्मेशन साठी कोणत्या प्रकारचा जीन्स रिस्पॉन्सिबल आहे? तर हे क्रोमोसोम रिस्पॉन्सिबल आहेत. क्रोमोसोमल जीन्स आपण काय म्हणू की ते जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन इज ऑकर इन द बॅक्टेरियल क्रोमोसोम. ओके, असं लिहू आपण. The formation of fimbri किंवा the formation of fimbri
takes place due to the genes present in bacterial chromosome, present in bacterial chromosome म्हणजे काय, बॅक्टेरियाच्या क्रोमोसोम मध्ये प्लाझ्मिड आणि क्रोमोसोम दीज आर दी टू डिफरंट. विद्यार्थ्यांनो, जर समजा इफ वी रिमूव्ह द बॅक्टेरियल क्रोमोसोम देन द बॅक्टेरियल क्रोमोसोम कुड नॉट सर्वाइव्ह, तो जगू शकत नाही. And if we remove the plasmid, then there is no any effect will shown on the bacterial life. बॅक्टेरियाच्या लाईफवर कुठलाच परिणाम होणार नाही जर आम्ही काय रिमूव्ह केलं तर प्लाझ्मिड. पण वी कुड नॉट रिमूव्ह दीज क्रोमोसोम फ्रॉम द बॅक्टेरिया, त्याच्यातून तो काढू शकत नाही कारण व्हेरियस टाइप ऑफ ऍक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय दिस जेनेटिक मटेरियल. दॅट्स वाय सो वी कुड नॉट सेपरेट देम फ्रॉम इच अदर. म्हणून हा जो बॅक्टेरियल क्रोमोसोम आहे, ह्या बॅक्टेरियल क्रोमोसोम मध्ये तो जीन्स आहे जो जीन्स विद्यार्थी मित्रांनो फायब्रिजच्या फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. कशासाठी? फायब्रिजच्या रिस्पॉन्सिबल ह्याच्यासाठी आहे, म्हणजे निर्मितीसाठी आहे. तर यात फंक्शन कुठल्या प्रकारचे पार पाडतं, काय प्रकारचे फंक्शन करतं हे? तर विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अडेशन. अडेशन यानी चिटकून बसणे होय. बघू आपण इथं, नॉर्मली टेक पार्ट इन अडेशन. अडेशनला म्हणू आपण, तो कशाला तरी चिटकून बसतो, तर हा फिम्ब्रीच्या माध्यमाने चिटकून बसणार आहे. तसेच रॉक इन द स्ट्रीम, रॉक इन द स्ट्रीम म्हणजे रॉक इन द स्ट्रीम म्हणजे जे काही खडक असणार आहे त्या खडकाला सुद्धा हे चिटकून बसतात. पाण्याच्या वाहत्या प्रवाहामधील खडकाला हे चिटकून बसतात विथ दी हेल्प ऑफ दॅट फिम्ब्री. फिम्ब्रीच्या मदतीने ते चिटकून बसतात. तसेच होस्ट, आता माझ्या बॉडीमध्ये जर तो गेला तर माझ्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याला कुठंतरी टिश्यूला चिटकून बसायचं आहे. तर टिश्यूला चिटकून बसण्यासाठी तो फिम्ब्रीचाच उपयोग करतो. इन द होस्ट टिश्यू मध्ये सुद्धा, इन होस्ट टिश्यू म्हणजे एवढ्या गोष्टीमध्ये तो ऍडेशन करतो किंवा चिटकून बसतो असं आपण जनरली म्हणू. तर विद्यार्थ्यांनो, हा होता आपल्या सेलच्या सरफेसवर असणाऱ्या स्ट्रक्चरच्या संदर्भातली माहिती. तर these are very essential type of information and definitely helps you to solve all type of your confusions. तुमचे सगळे कन्फ्युजन दूर करायला नक्कीच मदत करेल. and again you just need to watch this video and definitely it's helpful to everyone. तर मग आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा and wish you all good day.